आज काहीतरी काम झालं नाही आणि चल काहीतरी करते म्हणून मूड नसतानाही काम करायला सुरुवात केली की माझं तर काम कधीही बिघडतं आणि आजसुद्धा तेच झालं. मी एका चांगल्या साडीवरचं माझं ब्लाऊज कट करायला घेतलं आणि काय झालं ते पुढे सांगतेच. अस्तरावरती व्यवस्थित आधी मापं टाकून घेतली. सगळ्यात आधी तर बॅकची मापं टाकून घेतली, कारण सुरुवातीला बॅक टाकून नंतर तेच माप समोरच्या साईडने टाकून त्यातच मापं वाढवून मग मी कट करत असते. प्रिन्सेस कटची मापं एवढी काही हार्ड नसतात, सोपेच असतात, त्यामुळे कापडावरती कट केलं तरी होऊन जातं. इथं बॅक कट करून झाली. आता हेच माप मी समोरच्या साईडला टाकणार आहे आणि त्यातच मापं वाढवून फ्रंटचा जो भाग आहे तो पण कट करून घेते. एरवी मी प्रिन्सेस कटचा इथून जो कट दिलेला आहे तो कट करून घेत असते, पण यावेळेस मला कट करायचा नव्हता आणि तसंच शिवून बघायचं होतं, म्हणून यावेळेस कट नाही केला. डायरेक्ट जशास तसं ठेवलं आणि मेन जो कपडा आहे तो तेवढा मात्र कट करून घेतला. प्रिन्सेस कटचे कट न करता तसेच ठेवणार होते, त्यामुळे मग दोन्ही साईडला जी आहे ती मार्किंग पाहिजे होती. आता हा जो कपडा आहे तो एकावर एक टाकून याची जी मार्किंग आहे ती दोन्ही साईडने उमटवून घेतली. कट न केल्यामुळे मग मला शिलाई मारायला सोपं जाईल म्हणून आता मार्किंग करून ठेवली. इथपर्यंत कटिंग सगळी व्यवस्थित झाली होती, पण मेन फॅब्रिकवर जेव्हा कट करायची वेळ आली तेव्हा मात्र सगळं कामच बिघडलं. कारण माझे सगळेच ब्लाऊज लांब बाह्याचे आणि बॅकला हुक असणारे आहेत, त्यामुळे जेव्हा कटिंग करायची होती मेन फॅब्रिकवर तेव्हा मात्र मी बॅकला जेव्हा हुक करते त्याप्रमाणेच कटिंगचा जो कपडा आहे तो टाकला. पहिल्यांदा बॅक साईडच्या हुकासाठी बॅकचा कपडा टाकायची गरज पडत नाही आणि फ्रंटचा कपडा जो आहे तो कट करून घेत असते, पण मला यावेळेस लक्ष नाही की मी समोरून हुकपट्ट्या लावते आणि मग पहिला जो आहे तो बॅकचं कट करून घ्यायला पाहिजे होतं. आता मी समोरचं कट करून घेतलं. आता मात्र बॅकला जेव्हा कट करायची वेळ आली तेव्हा आता माझ्या स्लीव्जला कापड कमी पडत होतं, कारण मला स्लीवची डिझाईन पण याची थोडीशी वेगळी करायची होती. जेव्हा मी नॉर्मली स्लीव्ज ठेवते 10 इंचाच्या, आता त्याहूनही मला 5 इंच एक्स्ट्रा लागणार होतं आणि त्यातही मी असा गोळ घालून ठेवला होता. मग आता ते निस्तरण्यासाठी स्लीवची मात्र लांबी मला काहीही करून कमी करायची नव्हती, पण बॅकलाच काहीतरी जुगाड करणार होते आणि ते आता उद्या करते.